ब्रेकिंग न्यूज आपण पाहू शकता, ई श्रम कार्ड धारकांसाठी 3000 रुपये जी रक्कम आहे ती मिळायला सुरुवात झालेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता 12 जिल्ह्यांना हा जो लाभ आहे तो मिळणार आहे। आपण यापूर्वी बरेच वेळ आपण ऐकलं असेल की ई श्रम कार्ड धारकांना मिळणार 3000 रुपये। तर हे 3000 रुपये मिळण्याची जी प्रक्रिया आहे ती शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे। यासाठी अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे सुरू करण्यात आलेली आहे। आपण अगदी 2 मिनिटांमध्ये याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की आपल्याला 3000 रुपये जी रक्कम आहे ती कशा स्वरूपामध्ये मिळणार आहे। तर आपण पाहू शकता अगदी ब्रेकिंग बातमी आहे आपल्या समोर। आपण या ठिकाणी पाहू शकता ई श्रम कार्ड धारकांना 3000 रुपये जी पेन्शन आहे ती मिळणार आहे। अतिशय मोठी बातमी आपल्या समोर आलेली आहे। ई श्रम कार्ड धारकांना आपण यापूर्वी ऐकलं असेल की 3000 रुपये मिळणार, तर ही जी बातमी आहे अतिशय खरी आहे। आपल्याला देखील ई श्रम कार्ड जर आपण काढलं तर यामध्ये आपल्याला 3000 रुपयाची जी पेन्शन आहे ती शासनाकडून मिळणार आहे। ही जी योजना आहे केंद्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणारी योजना असून आपण याच्यामध्ये पात्र होऊ शकता। तर याच्यामध्ये पात्र कशा पद्धतीने व्हायचं याबद्दलची माहिती आपण अगदी 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। परंतु आपण या ठिकाणी पाहू शकता ही एक ब्रेकिंग बातमी आहे। ही योजना जी आहे ती महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती यामध्ये आपण सहभागी होऊ शकतो। तर ह्या योजनेमध्ये आपल्याला जर सहभागी व्हायचं असेल तर यासाठी काय करावं लागणार आहे याची देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत। परंतु आपण पाहू शकता ई श्रम कार्ड धारकांना, आता ती महिला असू द्या किंवा पुरुष असू द्या, याच्यामध्ये ई श्रम कार्ड आपण जर काढलं तर याच्यामध्ये 3000 रुपयाची पेन्शन आहे ती आपल्याला मिळणार आहे। तर हे जे ई श्रम कार्ड आपण काढलेलं आहे किंवा नाही आणि आपल्याला जर हे पैसे मिळणार आहेत किंवा नाही याची आपण माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण कोणत्या जिल्ह्यामधील राहता हे आपण कमेंट्स करून मला सांगू शकता, म्हणजे कोणत्या जिल्ह्यासाठी आपण पात्र होणार आहात याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत। परंतु सद्यस्थितीला पाहू शकता अतिशय ब्रेकिंग बातमी आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्याला ई श्रम कार्ड जर आपण काढलेलं असेल तर 3000 रुपयाची जी पेन्शन आहे ती आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे। प्लस याच्यामध्ये प्लस एक्स्ट्रा ॲडिशनल म्हणून आपल्याला 2 लाख रुपयाचा जो विमा आहे तो याच्यामध्ये मोफत मिळणार आहे। 2 लाख रुपयाचा मोफत जो विमा आहे तो आपल्याला यामध्ये मिळणार आहे। ब्रेकिंग बातमी आहे। आपण पाहू शकता आपल्याला 3000 रुपयाची जी पेन्शन आहे ती यामध्ये मिळणार आहे। 3000च्या पेन्शन बरोबर आपल्याला 2 लाख रुपयाचा जो फायदा आहे तो मोठा फायदा या योजनेअंतर्गत मिळणार आहे। भारत सरकारची ही योजना असून याच्यामध्ये कोणत्याही फसवणुकीचं कारण नाही, कारण की केंद्र शासनाची योजना आहे। ई श्रम कार्ड ही जी वेबसाईट आहे राज्य केंद्र शासनाची, या योजनेअंतर्गत आपण 3000 रुपयाची पेन्शन आहे ती मिळू शकता। ई श्रम कार्ड पेन्शन योजना 3000 रुपये मिळणार। या व्यतिरिक्त आपल्याला याच्यामध्ये 2 लाख रुपयाचा जो मोठा फायदा आहे तो मिळणार आहे। 2 लाख रुपयाचा जो विमा आहे तो आपल्याला मोफत मिळणार आहे। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं चार्जेस नाही, अगदी मोफत आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ई श्रम कार्ड आपण एकदा काढलं तर ते लाईफ लॉंग पर्यंत आपल्याला फ्री असणार आहे। 2 लाख रुपयाचा जो विमा आहे तो आपल्याला याच्या अंतर्गत मिळणार आहे। तर याच्यामध्ये आपण पाहूया आपल्याला कोणत्या जिल्ह्याला लाभ मिळणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ आपण सविस्तर पहा। आपल्या जिल्ह्यासाठी हा लाभ मिळणार आहे की नाही हे आपण जाणून घेणार आहोत। आणि 3000 रुपये जे आहे ते कोणाला मिळणार याच्याबद्दलची देखील माहिती जाणून घेणार आहोत। आपण जर ई श्रम कार्ड काढलेला असेल आपल्याला हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की आपल्याला याच्यामध्ये 3000 रुपये आणि 2 लाख रुपयाची जी पेन्शन 2 लाख रुपयाची रक्कम आहे विम्याची ती मिळणार आहे की नाही हे आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा। आपण पाहू शकता बिग ब्रेकिंग न्यूज आहे। बिग ब्रेकिंग न्यूज, ई श्रम कार्ड धारकांना मिळणार 3000 रुपये प्लस 2 लाख रुपयाचा जो विमा आहे तो याच्या अंतर्गत आपल्याला मिळणार आहे। तर हे जे ई श्रम कार्ड आहे आपण काढलेलं असेल, आपल्याला जर ई श्रम कार्ड आपण काढलेलं नसेल तर तात्काळमध्ये आपलं जे ई श्रम कार्ड आहे ते काढून घ्यायचं। ई श्रम कार्ड कोण काढू शकतं? प्रत्येक असंघटित कामगार याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो। फक्त PF भरणारा आणि इन्कम टॅक्स रिटर्न भरणारा कामगार जो आहे तो याच्यामध्ये लाभ घेऊ शकत नाही। आपण पाहू शकता बांधकाम कामगार असतील किंवा स्थलांतरित कामगार असतील, टमटम आणि प्लॅटफॉर्म कामगार असतील, फेरीवाले असतील, घरखुरी कामगार असतील, शेती कामगार असतील, हे सर्व असंघटित कामगार म्हणून अर्ज करू शकतात। याच्यामध्ये आपल्याला आता 3 लाख रुपयाचा जो फायदा आहे तो कसा मिळणार आहे हे देखील पाहू शकता। त्याचे फायदे काय आहेत ते पाहूया आपण। ई श्रम कार्ड जे आहे ते कायमस्वरूपी मोफत असणार आहे। 2 लाखाचा विमा आहे, कोणत्याही प्रकारची फी नाही फॉर्म करण्यासाठी, आणि असंघटित कामगार याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात। याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल एवढी कागदपत्राची आवश्यक आहे। आता आपण जाणून घेऊया की 3000 रुपयाची पेन्शन आहे ती कोणाला मिळणार आहे, यासाठी अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया। तर आपण पाहू शकता ई श्रम जर कार्ड काढलं तर डायरेक्टली 3000 रुपये महिन्याला पेन्शन जे आहे ते आपल्याला मिळणार नाही। ई श्रम कार्ड काढायचं असेल तर याची सविस्तर प्रक्रिया जी आहे आपण पाहू शकतो। ही योजना जर आपण पाहिली तर ही असंघटित कामगारांसाठी असणारी योजना आहे। आपल्याला जर 3000 रुपये जर पेन्शन योजनेमध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम आपलं जे वय आहे 18 ते 45 मध्ये असणं आवश्यक आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता प्रति महिना 200 रुपये जर आपण शासनाला भरले तर आपल्याला आपलं जे वय आहे 18 ते 65 मध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला ही जी रक्कम आहे ती भरायची आहे। म्हणजे प्रति महिना 200 रुपये आपल्याला शासनाला भरायचे आहे। आणि
त्यानंतर जेवढी रक्कम आपण शासनाला भरणार आहे तेवढीच रक्कम शासन देखील आपल्या खात्यावरती जमा करणार आहे। अशी रक्कम जी आहे ती आपल्या 18 ते 45 वयामध्ये आपण असाल तर आपल्याला 45 वर्षापर्यंत ही जी रक्कम आहे ती आपल्याला भरायची आहे आणि मग 60 वर्षाच्या नंतर आपल्याला 3000 रुपये जी पेन्शन आहे ती मिळणार आहे। असंघटित कामगार पेन्शन योजना अशी ही योजना आहे। ही योजना ई श्रम कार्डला जोडलेली आहे, म्हणजे ई श्रम कार्डच्या ऑफिशियल पोर्टलवरून या योजनेसाठी आपण अर्ज करू शकता। म्हणजेच आपलं जे वय आहे 18 ते 45 मध्ये असाल, उदाहरणार्थ माझं वय वर्ष 40 आहे, मला प्रत्येकी महिना पुढील 5 वर्ष म्हणजे 45व्या वर्षापर्यंत मला प्रत्येकी महिन्याला 200 रुपये भरायचे आहेत। तेवढीच रक्कम शासन भरणार आहे आणि त्यानंतर आपल्याला 45 पासून 60 वर्षापर्यंत थांबायचं आहे। 60 वर्षाच्या नंतर आपल्याला 3000 रुपयाची पेन्शन आहे मिळणार आहे। अशा स्वरूपात ही योजना आहे।